हॅलो, वेलकम. सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या लेक्चर सिरीज मध्ये. आपण सॉल्व्ह करतोय जेई ॲडव्हान्सचं पीवाय यावर्षी आलेले क्वेश्चन्स. ठीक आहे, थोडा गॅप पडली मध्ये कारण की सेटअपचा थोडा इश्यू सुरू आहे आणि पावसामुळे लाईटचा पण प्रॉब्लेम आहेच. ठीक आहे, तर आजचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन खूप लेंदी आहे बघितल्यानंतर, पण सोल्युशन जास्त लेंदी नाही आहे. इम्पॉर्टंट पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे ते आपण आज बघूया. चला बघा की एक पी पॉइंट आहे ऑन पॅराबोला. पी पॉइंट आहे कशावर? पॅराबोलावर. ठीक आहे, पॅराबोला दिला आहे आपल्याला y = x². ठीक आहे, तर एक एक कंडिशन बघूया. सपोज माझ्याकडे पॅराबोला आहे आणि पॅराबोलाची कंडिशन काय दिली आहे? y = x². सच दॅट द स्लोप ऑफ टँजेंट, फक्त स्लोपची गोष्ट केली आहे. स्लोप ऑफ टँजेंट ऍट पॉइंट P इज 4. तर या ठिकाणचा स्लोप दिला आहे 4. आता तुम्ही स्लोप जर दिला असेल तर आपल्याकडे परत दोन ऑप्शन आहे. तुम्ही पॅरामेट्रिक फॉर्म यूज करू शकता किंवा सरळ आपल्याला माहिती आहे स्लोप आहे. स्लोप काय असते? डेरिव्हेटिव्ह. सो बेसिकली dy/dx = किती झाला? 2x. आता कुठल्या पॉइंटवर ऍट स्लोपची व्हॅल्यू किती आहे? 4 दिली आहे, म्हणजे याची व्हॅल्यू झाली 4. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की 2x = 4 झाला आणि x = 2. सो देअरफॉर आपल्याला भेटला x = 2. ठीक आहे, x ची व्हॅल्यू वापस वरती पुट करा, तुम्हाला y = काय भेटणार? 4. सो तुमच्याकडे जो पॉइंट P आला तो पॉइंट P आहे 2,4. राईट, सिंपल. पुढची केस, लेट Q बी द पॉइंट. आता इन द फर्स्ट क्वाड्रंट, म्हणजे पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये x आणि y चे कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. लाईन ऑन सर्कल, या सर्कलवर आहे. ठीक आहे, सेकंड केस आपण काढणार आहे सर्कलशी रिलेटेड. सो लेट्स से देयर इज अ सर्कल. सर्कलचं इक्वेशन आहे x² + y² = 2. ठीक आहे, त्याने काय म्हटलंय की या Q पॉइंटचा जो स्लोप आहे तो किती आहे? -1. परत स्लोपची कंडिशन. ठीक आहे, सो स्लोपची कंडिशन डिफरन्शिएट करा. सो x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0. ठीक आहे, 2चं काम नाही आहे. सो देअरफॉर तुम्हाला मिळालं dy/dx = -x/y आणि स्लोपची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला -1. सो dy/dx = -1 झाला. सो -1 = -xy. ठीक आहे, हे दोन्ही इक्वल झाले. मायनस कॅन्सल, आपल्याला भेटला x = y. आता ही व्हॅल्यू परत इथे पुट करा. तुम्ही जर x = y इथे पुट केला तुम्हाला काय भेटणार? सपोज 2x² = 2 किंवा x² = 1 आणि x = प्लस किंवा -1. आणि आपल्याला माहिती आहे त्यांनी सांगितलंय की जो Q पॉइंट आहे इट इज इन द फर्स्ट क्वाड्रंट. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे निगेटिव्ह चालणार नाही. आपण घेऊ x = 1 आणि जर x = 1 असेल तर y पण काय झालाय? 1. सो देअरफॉर जो सर्कलवरचा पॉइंट आहे Q तो झाला आपला 1,1. नाईस. आता तिसरी केस, सॉरी, लेट R बी द पॉइंट ऑन इन फर्स्ट. परत क्वाड्रंट मध्ये आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज. लाईन ऑन इलिप्स दिलेला आहे x² + 4y² = x. ठीक आहे, तिसरी आपण बघू. इलिप्सची कंडिशन दिली आहे. काय इलिप्स? x² + 4y² = 8 such that the slope of tangent at R is -1/2. या ठिकाणचा स्लोप -1/2 आहे. परत सेम प्रोसिजर. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x 8y × dy/dx. ठीक आहे, आणि = 0. राईट. आता याच्यावरून तुम्हाला काय भेटलं? तुम्हाला भेटणार x आणि y चं रिलेशन. सिम्प्लिफाय करा 4 टाइम्स. सो देअरफॉर dy/dx = काय होणार? -x / 4y. परफेक्ट. पण dy/dx ची व्हॅल्यू किती आहे? dy/dx ची व्हॅल्यू म्हणजे स्लोपची व्हॅल्यू दिलेली आहे -1/2. सो दिस इज इक्वल्स टू -1/2. मायनस मायनस कॅन्सल. दिस इज 2 टाइम्स. किंवा x = तुम्हाला भेटलं 2y. x = तुम्हाला भेटला, नाही सॉरी, x = भेटला तुम्हाला 2y. आता ती व्हॅल्यू इथे पुट करा. सो 2y म्हणजे x ची व्हॅल्यू आहे प्लस 4y² = 8. सो बेसिकली 8y² = तुम्हाला भेटलं 8. परत y² = 1 किंवा y = +1 किंवा -1. परत सेम लॉजिक.
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हटलं, जसं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे तर पॉझिटिव्ह व्हॅल्यूज पाहिजे. सो निगेटिव्ह सोडून द्या, तुम्हाला भेटलं वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. वाय जर का पॉझिटिव्ह असेल 1 तर एक्स किती असेल 2 टाइम्स वाय. सो देअरफॉर जो तुमचा आर पॉइंट आहे तो आर किती झाला 2,1 हा जर तुमचा आर ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता पुढचं काय विचारला, पी क्यू आर आपल्याला भेटला. पुढचा आपल्याला विचारला देन द रेडियस ऑफ सर्कल, सर्कलचा रेडियस पासिंग थ्रू पी क्यू आर. पी क्यू आर मधून पास होणार आहे म्हणजे काय बेसिकली आपल्याला विचारलाय रेडियस ऑफ सर्कम सर्कल. आता बघा पहिलं पॉइंट सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पी क्यू आर चे पॉइंट भेटले. पहिली गोष्ट मी इथे लिहून टाकतो पी क्यू आर चे पॉइंट. लेट्स से पी आहे 2,4. ठीक आहे. क्यू आपल्याकडे आहे 1,1. ठीक आहे. आणि आर आपल्याकडे आहे 2,1. राईट. ठीक आहे. बघा पहिली गोष्ट इथे जे पॅराबोला सर्कल आणि इलिप्स दिलेला आहे या तिघांमध्ये कॉमन पॉइंट विषयी काहीही बोललेलं नाही. इथे कुठेही असं म्हटलं नाही की पहिल्याची टँजंट दुसऱ्याला आहे किंवा दोघांमध्ये काही इंटरसेक्शन पॉइंट आहे किंवा पहिल्याचं टँजंट दुसऱ्याला टँजंट म्हणून आहे, अशी कुठलीही कंडिशन दिलेली नाही. म्हणजे हे जे तिन्ही डायग्राम्स आहे आपल्या टोटली इंडिपेंडेंट आहे. जे तिन्ही डायग्राम्स आपल्याकडे आहेत ते काय टोटली इंडिपेंडेंट आहे. तर त्याच्याशी पॅरामेट्रिक फॉर्म घेऊन दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करण्याची चुकी करायची नाही. ठीक आहे. सेकंड गोष्ट आपल्याला डायरेक्ट स्लोप म्हटलाय. जर स्लोपची व्हॅल्यू दिली असेल तर सगळ्यात बेस्ट कंडिशन काय राहणार आहे डीवाय बाय डीएक्स काढायचा. पॅरामेट्रिक फॉर्म घेऊन विनाकारण त्याला कॉम्प्लिकेट करायचं नाही. ठीक आहे. 2 केस झाल्या. आता तिसरी केस जेव्हा आपल्याला पॉइंट्स मिळाले पी क्यू आर त्याला ऑब्झर्व करा. तुम्हाला काय दिसतंय जो क्यू आणि आर आहे तिथे वायची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे ना 1 आणि 1. म्हणजे जर मी वायची व्हॅल्यू काढली असती तर हा 1 पॉइंट असेल समजा इथे कुठतरी असेल लेट्स से इथे 1 आहे 1,1 झाला 1,1 म्हणजे हा आपला पॉइंट आहे क्यू. नंतर हॉरिझॉन्टल व्हॅल्यू सेम आहे आर झाला 2r हा झाला तुमचा आर. इथे एक्स ची व्हॅल्यू वाढली वाय तशीच आहे. आता तुम्ही याच्यावर चेक करा पी आणि आर मध्ये इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे म्हणजे इथे एक्स ची व्हॅल्यू सेम आहे फक्त वायची व्हॅल्यू बदलली. सो आर पासून जेव्हा पी पर्यंत जायचं आहे आर पासून पी पर्यंत गेलो एक्स ची व्हॅल्यू सेम आहे फक्त व्हॅल्यू कशी वाढली वायची वाढली. हा माझा पॉइंट झाला आर. आता तुम्ही जॉईन करा. बघा हा आपला ट्रायंगल झाला. सिंपल कंडिशन दिस अँड दीज आर परपेंडिक्युलर. मग जर हे परपेंडिक्युलर असेल तर जो आपण सर्कम सर्कल काढणार आहे याच्याभोवती तो सर्कम सर्कल काय असेल याचा मिड पॉइंट असेल सेंटर. सो दिस इज मिड पॉइंट. आणि याची राईट अँगल ट्रायंगलची एक प्रॉपर्टी आहे की कुठल्याही राईट अँगल ट्रायंगल साठी जो सर्कम सर्कल आहे तो हमेशा या पॉइंटच्या सेंटरला राहतो आणि याचा रेडियस या दोघांच्या मध्ये राहतो. दिस इज ऑल्सो आर दिस इज ऑल्सो आर. म्हणजे जर आपल्याला रेडियस काढायला सांगितलं असेल तर सिंपल काय असणार आहे रेडियस इज इक्वल्स टू हाफ द डिस्टन्स ऑफ आर क्यू किंवा क्यू आर. आता फॉर्म्युला अप्लाय करा हाफ क्यू आरचं डिस्टन्स अंडर रूट x2 minus x1 चा स्क्वेअर that is 2 minus 1 चा स्क्वेअर प्लस y2 minus y1 चा स्क्वेअर that is 4 minus 1 चा स्क्वेअर. सिंपल. सो 1/2 अंडर रूट 2 minus 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर that is 1 4 minus 1 3 3 चा स्क्वेअर 9. सो हा झाला बेसिकली 1/2 रूट 10. आता ऑप्शन मध्ये रूट 10 चा ऑप्शन आहे पण 1/2 नाही आहे. सो याला आपण आतमध्ये घेऊन जाऊ. सो देअरफॉर रेडियस इज इक्वल्स टू जेव्हा रूटची व्हॅल्यू आतमध्ये जाते त्याचा स्क्वेअर होतो. सो 10 डिवायडेड बाय 4 याचा स्क्वेअर झाल्यावर 2 ने सिम्प्लिफाय करा. दिस इज इक्वल्स टू अंडर रूट 5/2. राईट. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी 5/2. एक सिंपलचं अप्लिकेशन आहे कशाचं अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचं आणि एकदम बेसिक कन्सेप्ट आहे आपला कशाचा 9th क्लासमध्ये जो आपण शिकतो की कुठल्याही राईट अँगल ट्रायंगल साठी जर आपल्याला सर्कम सर्कल काढायचं असेल then circum circle is drawn as a along the diameter taken as a hypotenuse किंवा hypotenuse as a diameter. आणि ही प्रॉपर्टी पण आपल्या सर्कलची की जर समजा 90 डिग्री तुमच्याकडे असेल कुठे जॉईन करणारी लाईन नेहमी कुठून पास होते डायमीटर मधून. सो बोथ कंडिशन आपण यूज करून आन्सर काढू शकतो की r इक्वल्स टू रूट 5/2. सिंपलचा क्वेश्चन आहे. असं वाटतं की वेळ लागेल पण जर तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करत गेले की तुम्हाला हार्डली हा 2 मिनिटांमध्ये कम्प्लीट होणारा क्वेश्चन आहे. फक्त तुम्हाला 2 गोष्टी समजायला पाहिजे. पहिला पॉइंट
की याच्यामध्ये पॅराबोला, सर्कल आणि इलिप्सचा आपसामध्ये काहीही रिलेशन नाही. डायग्राम करायची गरज नाही कारण त्यांचं रिलेशनच नाहीये. सो पॅरामेट्रिक फॉर्म पण युज करायचा नाही. दुसरा महत्वाचा पॉईंट की जे आपल्याला पॉईंट्स मिळेल त्याचे कोऑर्डिनेट्स बघा. एक्सच्या व्हॅल्यू सेम आहे या दोन ठिकाणी आणि इथे वायची व्हॅल्यू सेम आहे. सो राईट अँगल ट्रायंगल हा ऑलरेडी तुम्ही ड्रॉ करू शकता इझिली. ठीक आहे. आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये लिहा. थोडं लेट होत आपल्या व्हिडिओला यासाठी ट्राय करतो की कंटिन्युअसली व्हिडिओ येत राहील. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. थँक्यू व्हेरी मच.